पलीकडे आपण काहीतरी विचार करू, राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे. संतोष देशमुख हा निमित्त, पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या 20-25 वर्ष चालू. मला ज्यावेळी सगळ्या सांगितलं, रील्स दाखवले मला, मी घाबरून गेलो तुमचे रील्स बघून. 1200 के 1300 तुमचे गन लायसन्स, स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन. बंदुकाचा अधिकार आमचा आहे, आम्ही बंदूक आमच्याकडे माप आहेत बंदूक, पण आम्ही हातात धरले का बंदूक? अशी धरले का? आणि आज नाही, 350 वर्षापासून आम्हाला ती सवय, ते रक्तात आहे आमच्या रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंबहुना कोणाला तलवार दाखवणं किंबहुना बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही. आणि ते सुद्धा लोकशाहीत त्यांनाच मंत्री पद देता तुम्ही. ह्या रील्स बस शेवटचं आमचं हे सगळ्यांनी ठरवलंय, ह्याच्यात जर मार्ग निघाला नाही, मनोज जरांगे असतील, सगळे मंत्रिमंडळ, सगळे काय बाजी मंत्री असतील, आजी मंत्री कोण आहेत, बाकी सगळे आमदार गण असतील, सगळ्या पक्षातले लोक असतील, सगळ्या समाजातले लोक असतील, आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरचा विचार आपण बुडीत घालणार. हा माझा सगळ्यांना मेसेज आहे. हा महाराष्ट्राला माझा एकच मेसेज आहे, मी मोठा नाहीये, परत एकदा सांगतोय, छत्रपती घराणं मोठं आहे. आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्याचे संस्कार आपल्या जपाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती, संभाजीराजे नाही, संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे, तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे. या न्याय मिळवून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे. मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही, ते विराजला माहित आहे, त्यांच्या भगिनींना माहित आहे, त्यांच्या भावांना सुद्धा माहित. मी त्या दिवशीच बोलून आलो नाही त्याला, मी तर माझं मी ते बोलून मी छोटपणा करणार. मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय, बाकी कुठल्या नेत्याकडे पेपरला सुद्धा सांगितलं, बोलून दाखवलं नाही, किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही. आणि तो जो दिलेला शब्द माझा, ताई आणि विराज हा माझा शब्द आहे. आणि परत एकदा